तिचं चिडलेलं रूप डोळे भरून बघत होता. तिने त्याच्याकडे पाहिलं नाही, पण त्याच्या एकटक बघण्याची चाहूल लागली जणू तिला. कारण पापण्यांची फडफड वाढली होती अन गालही लाल होऊन गेले होते तिचे. तिने पलीकडे तोंड केलं आणि हा गालामध्ये हसला. पुढे मिस्टर कपूर घरी आले. त्यांनी आल्या आल्या एका माणसाला कॉल लावला अन धमकीवजा ओरडले, आय वॉन्ट टू मीट यू. आज रात्री मला आपल्या ठिकाणी भेटा, नाहीतर मी काय करेन याचा अंदाजही बांधू शकणार नाही तुम्ही. समोरचा माणूस काही बोलणार त्याआधीच त्यांनी कॉल कट केला. त्यांनी दुसऱ्या माणसाला कॉलही करून तीच धमकी दिली होती. त्यांनी परत हातातली चिठ्ठी पाहिली. त्यावर सांकेतिक भाषेमध्ये लिहिलं होतं, हॅलो सर, मी सावध करत आहे तुम्हाला. तुमचा बॉम्ब बनवण्याचा प्रोजेक्ट ते दोघेजण मिळून उघडकीस आणणार आहेत, कारण त्यांना समजलं आहे की तुमचं पितळ लवकर उघडं पडणार आहे. खबरदारी म्हणून ते आत्ताच सगळे पुरावे नष्ट करण्यासाठी तयारी करत आहेत. आणि रुद्रांश मोहितेला तुम्हीच देशद्रोही बनवलं असा एक व्हिडिओ आहे त्यांच्याकडे, जो ते पोलिसांना देणार आहेत. लवकर काहीतरी करा सर आणि काळजी घ्या, तुमचाच हितचिंतक. मिस्टर कपूरने चिडून ती चिठ्ठी फाडून टाकली. त्यांनी अशा कोणत्याही चिठ्ठीवर विश्वास ठेवला नसता, पण या चिठ्ठीत जी भाषा वापरली होती ती फक्त आणि फक्त त्यांच्यासाठी काम करणाऱ्या हेरांना व विश्वासू माणसांनाच येत होती, जे लपून छपून त्यांना त्यांच्या पार्टनर्सबद्दल माहिती देत होते. त्यामुळे मिस्टर कपूरचा लगेच विश्वास बसला होता त्यावर. तो म्हणत असलेला व्हिडिओ तर त्यांनी स्वतः पाहिला होता. तोच व्हिडिओ त्यांच्याकडे असेल याची खात्री पटली त्यांना. देशामध्ये ड्रग पसरवून लोकांना आजारी पाडायचं आणि सरकारला धमकी देऊन पूर्ण देश आपल्या अधिपत्याखाली आणायचा, असा दुष्ट मनसुबा होता एका आतंकवादी संघटनेचा. यासाठी ते मिस्टर कपूरची मदत घेत होते. त्या आतंकवादी संघटनेने 3 वर्षांपूर्वी बॉम्ब बनवण्यासाठीचं सगळं मटेरियल एका जहाजात पाठवून दिलं होतं. त्याच कन्साइनमेंटबद्दल रुद्रांशला खबर लागली होती. त्याने तर एक साक्षीदारही मिळवला होता, जो मिस्टर कपूरसाठी काम करत होता. या सगळ्या शोध मोहिमेत रुद्रांच्या हाती काही पत्रे लागली होती, जी वेगळ्याच सांकेतिक भाषेत होती. त्या साक्षीदाराच्या साहाय्यानेच त्याने ती डिकोड केली होती आणि तत्परतेने शिकूनही घेतली होती. रुद्रांशला कन्साइनमेंटबद्दल समजलं, म्हणूनच मिस्टर कपूरने त्याला पकडलं होतं. ते त्याला मारणारच होते, पण ज्यावेळेस रुद्रांशला त्यांनी बेसमेंटमध्ये लपवलं तेव्हा या 2 व्यक्तींपैकी एकानेच ही क्रूर कल्पना सुचवली होती. एका देशभक्ताच्या हातूनच देशाची वाट लावायची, आणि म्हणूनच त्यांनी त्याला जिवंत ठेवलं होतं. त्याला त्यांनी 1 महिना मुंबईमध्येच लपवून ठेवलं होतं. वातावरण थंड झाल्यावर त्यांनी रुद्रांशला आतंकवादी संघटनेच्या ताब्यात दिलं होतं. ते त्याला त्यांच्या देशात घेऊन गेले होते आणि मग सुरू झाला होता त्यांचा अमानुष खेळ. रोज कितीतरी विजेचे झटके सहन करत होता रुद्रांश. त्याची सहनशक्तीची परीक्षा घेत होते ते. रोज त्याच्या शरीरातून त्याला इंजेक्शनद्वारे ड्रग्ज दिले जात होते. ते दिल्यानंतर त्या जागी इतकी जळजळ होत होती की सुईचा टोका एवढं असलेलं निशाण नंतर अक्षरशः बोराच्या बी एवढं होत होतं. त्यामुळे शरीराची जी तडफड होत होती त्यापेक्षा मरण परवडलं असं 1000 वेळा वाटून गेलं होतं त्याला. अंगाची पार चाळण करून टाकली होती त्यांनी. त्याच्या डोळ्यासमोर फक्त घरच्यांचे चेहरे असायचे. तेच त्याला जगण्याची उमेद आणि त्या यातना सहन करण्याची ताकद देत होते. त्याला मारायचं नव्हतं, कारण त्याला त्या देशद्रोह्यांना फासावर लटकवायचं होतं. आणि त्याची अंजू, ती अंजू त्याच्या आठवणीत रोज मरत असेल हे चांगलंच माहीत होतं त्याला. त्यामुळे सगळं मूग गिळून सहन करत होता तो. दिवसेंदिवस जगण्याची इच्छाशक्ती बळकट होत चालली होती त्याची, आणि तीच त्याला जिवंत ठेवण्याचं काम करत होती. अशातच एके दिवशी तो बेशुद्ध असताना मिस्टर कपूर त्याला पाहायला आले होते. त्याचे डोळे बंद होते, पण कानावर पडणारा शब्द समजत होते त्याला. काय केलं आहे तुम्ही याचं? आणि तुम्हाला त्याची मेमरी उडवायला सांगितली होती, त्याचा छळ करायला नाही. मिस्टर कपूर क्रोधित होऊन म्हणाले, सर, आम्ही यांची सहनशक्ती तपासत होतो, पण खरंच यांच्या सहनशक्तीला दाद द्यावी ती कमीच. आजपर्यंत ज्या लोकांवर आम्ही प्रयोग केले कोणीच जिवंत राहिलं नाही. हे खरंच साधेसुधे नाही आहेत, एक शास्त्रज्ञ म्हणाला. त्याच्या डोळ्यात रुद्रांशप्रती थोडी दया साठली होती. साधासुद्धा नाहीच तो, म्हणून इथे आहे समजलं ना. आता हे जे खेळ चालले आहेत ते सगळे थांबवा. सरळ शेवटचा डोस डोक्यात देऊन टाका. मला गॅरंटी आहे की त्याची मेमरी नक्कीच जाईल त्याने, मिस्टर कपूर गरजत म्हणाले. अजून 2 माणसाचे आवाज येत होते, पण रुद्रांशला ते ओळखू येईनात. त्याने सुजलेले डोळे उघडले तसे ते विस्फारले गेले. मिस्टर कपूरसोबत भारताचे संरक्षण मंत्री व परराष्ट्र मंत्री उभे होते. हे जर एकत्र आले तर देशाची वाट लागायला 1 दिवसच पुरेसा होता. त्याला उठलेलं बघून मिस्टर कपूर त्या शास्त्रज्ञांवर ओरडले, याला बेशुद्ध पण नाही करता आलं का नीट? आता याची मेमरी गेलीच पाहिजे. रुद्रांशने चवताळून बघितलं त्या तिघांकडे. बोलायचं होतं पण अंगात त्राण उरला नव्हता. ते तिघेही त्याच्याकडे बघून तिरस्काराने हसलेनी बाहेर निघून गेले. त्यानंतरच रुद्रांची मेमरी उडवली गेली होती. या सगळ्या घटनांबद्दल फक्त तिघांनाच माहीत होतं. त्या व्यतिरिक्त त्यांची खबर कधीच कुणाला लागून दिली नव्हती. हो, विकास होता, ज्याला रुद्रांची मेमरी गेल्याबद्दल
व बॉम्बस्फोटाबद्दल माहीत होतं, पण त्याला संरक्षण मंत्री व परराष्ट्र मंत्री या सगळ्यात सहभागी आहेत हे मात्र माहीत नव्हतं. आणि आज ही चिठ्ठी बघून त्या दोघांनी खरंच दगा दिला असं वाटून गेलं मिस्टर कपूरना. त्यांच्या स्वप्नाच्या इतक्या जवळ येऊन हारणं त्यांना मान्य नव्हतं. त्यासाठी ते कुणाचाही बळी देऊ शकत होते. रात्री 11चा ठोका पडला घड्याळामध्ये. मिस्टर कपूर वेश बदलून घराबाहेर पडले. त्यांनी सोबत फक्त 2 विश्वासू बॉडीगार्ड्स घेतले होते. 2 तासाच्या प्रवासानंतर ते एका अज्ञात स्थळी पोहोचले. तिथे आधीच 2 कार्स आलेल्या दिसत होत्या. ते उतरून आत गेले. तिथे सोफ्यावर 2 माणसे बसली होती आणि तीच होती भारताचे सध्याचे कार्यरत परराष्ट्र मंत्री आणि संरक्षण मंत्री. एवढ्या तातडीने का बोलवलं आम्हाला? दिल्लीवरून इथे यावं लागलं, संरक्षण मंत्री नाराजीने म्हणाले. आणि आम्हाला अशी धमकी देण्याचा काय अर्थ काढायचा आम्ही? परराष्ट्रमंत्रीही नैराश्याने ओरडले. तुम्हाला माहीत नाही का? मिस्टर कपूरनी दोघांवर जळजळीत नजर रोखून विचारलं. त्या दोघांनी एकमेकांकडे न समजल्यासारखं बघितलं. तुम्हाला काय वाटलं? तुम्ही मला अडकून स्वतः नाम निराळे व्हाल? पण असं नाहीये. जर मी पकडलो गेलो तर तुम्हीही पकडले जाल. माझ्याकडे पुरावे आहेत जे सिद्ध करतील की या देशाला गुलाम बनवण्यासाठी तुम्ही काही कमी कारनामे केले नाहीत, मिस्टर कपूर तावातावाने म्हणाले. काय काय बोलत आहात मिस्टर कपूर? आम्ही असं का करू? संरक्षण मंत्री ओरडले. परराष्ट्रमंत्रीही त्यांच्या सुरात सूर मिसळत म्हणाले. नाहीतर काय? आम्हाला काय कुत्र्याने चावलं आहे का जे आम्ही असा मूर्खपणा करू? विसरू नका मिस्टर कपूर, तुमच्या सगळ्या चुकीच्या मनसुब्यामध्ये आम्ही मनापासून साथ दिली आहे. ते असा पळ काढण्यासाठी नाही, मिस्टर कपूर कुस्तीत हसून म्हणाले. माझे चुकीचे मनसुबे? मी तर फक्त ड्रग बनवून लोकांना मोहरा बनवणार होतो. पण देशामध्ये स्वतःची एक बॉम्ब बनवणारी फॅक्टरी असावी हे स्वप्न तुम्ही दोघांनी बघितलं होतं. त्यासाठी तुम्ही त्या आतंकवादींना हात मिळवले होते. माझ्या सांगण्यावरून नव्हते गेले तुम्ही तिथे, त्यामुळे ते चुकीचे मनसुबे तुमचेही होते. बास करा मिस्टर कपूर, आता का भांडत आहात? अहो 2 दिवसात आपण तिघेही देश सोडून जाणार आहोत. नंतर आपलं काम हे साध्य होणार आहे. मग सगळं सुरळीत सुरू असताना मध्येच काय झालं आहे तुम्हाला? परराष्ट्रमंत्री गोंधळून म्हणाले. काय झालं? मला आज माझ्या हेराने कळवलं की तुम्ही बॉम्ब बनवण्याचा प्रोजेक्ट माझा आहे असं पोलिसांना सांगणार आहात. त्यात रुद्रांश मोहितेला मी देशद्रोही बनवलं याचा पुरावा असलेला व्हिडिओही तुम्ही त्यांना देणार आहात. आणि माझा हेर कधी खोटं बोलणार नाही, मिस्टर कपूर धुसफुसत म्हणाले. त्या दोघांनीही गडबडून एकमेकांकडे पाहिलं. अहो आम्ही काय डोक्यावर पडले आहोत का? तुम्ही गुंतले तर आम्हीही गुंतू, एवढी साधी अक्कल नसेल का आम्हाला? आणि तुम्ही त्या हेरावर विश्वास ठेवला. तो हेर तुमचा पार्टनर आहे की आम्ही? संरक्षण मंत्री गांगरल्यासारखे ओरडले. नाहीतर काय? कशावरून तुमचा हेर खरंच बोलेल? त्याला कोणी विकत घेतलं नसेल कशावरून? बरं कशावरून ती चिठ्ठी तुमच्या हेरानेच लिहिली होती? काही पुरावा आहे त्याचा? परराष्ट्रमंत्र्यांनी परखड भाषेत विचारलं मिस्टर कपूरना. तसे ते धुसफुसत म्हणाले. ती चिठ्ठी माझ्या हेरानेच लिहिली होती, कारण ती भाषा फक्त त्यांनाच येते. यू आर रॉंग मिस्टर कपूर, कोणीतरी करारी आवाजात ओरडलं. या तिघांनी आवाजाच्या दिशेने पाहिलं आणि धडके भरल्यासारखे ताडकन जाग्यावर उठून उभे राहिले. तिघेही भूत बघितल्यासारखं डोळे विस्फारून बघत होते, कारण समोर वर्दी घातलेला रुद्रांश मोहिते पाटील मोठ्या रुबाबात उभा होता. तू? त्यांनी सोबतच घाबरून विचारलं. मग अजून कोण येणार तुमची वरात काढण्यासाठी? मीही माझं स्वप्न पूर्ण केल्याशिवाय दम काढत नाही, तुम्हालाही माहीत आहे ना? रुद्रांश त्यांच्यावर त्याची तीक्ष्ण नजर रोखत म्हणाला. त्याच्या डोळ्यातली ती आग बघून तिघेही चपापले आणि एकमेकांकडे हादरल्यासारखे बघू लागले. रुद्रांश मोठ्या रुबाबात पुढे चालत आला. तो तिथल्या सोफ्यावर पायावर पाय टाकून आरामात बसला. बसा, तो तिघांकडेही हात करत म्हणाला. ते तिघेजण एकमेकांकडे बघत खाली बसले. मिस्टर कपूर रोखून बघत होते त्याला. डोळ्यात खळबळ माजली होती. तुझी तर मेमरी गेली होती ना? संरक्षण मंत्र्यांनी संशयाने विचारलं. हो गेली होती ना, पण मला दर महिन्याला दिला जाणारा ड्रगचा डोस चुकला. हो ना मिस्टर कपूर? यांना त्याची कल्पना होती आणि म्हणूनच ते आज देश सोडून जाणार होते, जेणेकरून जर मी तोंड उघडलंच तर त्यांना बाहेरूनच सगळं हँडल करता येईल. रुद्रांश त्यांच्याकडे बघत म्हणाला. त्या दोघांनी आता खाऊ का गिळू या नजरेने मिस्टर कपूरकडे पाहिलं, कारण त्यांनी याची पूर्वकल्पना त्या दोघांना दिली नव्हती. हे बघा मोहिते सर, परराष्ट्रमंत्री म्हणाले. तसा रुद्रांश धक्क्याने हसत म्हणाला. तुम्ही मला सर म्हणालात का सर? डोळ्यातही आश्चर्य होते. क्षणात रंग पालटला होता त्यांनी. एवढा मान नका देऊ हो मला, माझी तेवढी पायरी नाही. रुद्रांश आपला पाय जमिनीवर असल्यासारखा म्हणाला. हे बघ, तुला हव्या तितक्या पेट्या द्यायला तयार आहे आम्ही. झालं गेलं ते विसरून जा, परराष्ट्रमंत्री थोडंसं आशेने म्हणाले. तसे मिस्टर कपूर ओरडले. त्याची गरज नाही, याची मेमरी परत आली म्हणून काय झालं? त्याने आपण जे केलं ते सिद्ध तर नाही होणार ना? याच्याकडे आपल्या विरुद्ध पुरावे नाहीत. त्यांच्या आवाजातही निर्भीडपणा जाणवत होता. रुद्रांश मानेला झटका देत हसला आणि त्यांच्याकडे बघून शांतपणे म्हणाला. तुमच्या आत्मविश्वासाला खरंच दाद द्यावी तेवढी कमी वाटते मला.
अजूनही तुम्हाला असं वाटतं का की माझ्याकडे तुमच्या विरोधात पुरावे नाहीत? मिस्टर कपूर जराही डगमगले नाहीत, पण ते दोघेजण जरा घाबरले. रुद्रांश उसासा सोडत म्हणाला, मिस्टर कपूर, तुम्ही एक रॉ एजंट म्हणून काम केलं आहे. तुम्हाला निदान निघताना सगळं ठीक आहे की नाही हे चेक करायला पाहिजे होतं. कोणी पाठलाग करत आहे की नाही हे पाहायला पाहिजे होतं. माझ्या मागे कोणी नव्हतं. बट वेट अ मिनिट, तू इथे कसा आलास? मिस्टर कपूरने थोडंसं गोंधळून विचारलं. एवढा वेळ हा विचारच आला नाही डोक्यात. त्याने आणलं. रुद्रांश मागे बोट करत म्हणाला. त्या तिघांनी तिकडे पाहिलं आणि जागीच ठार झाले ते. वर एक ड्रोन भिरभिरत होता. तुमच्या हे पण लक्षात नाही आलं? अहो, तुमच्याच कारमध्ये आला तो इथे आणि तुमचं सगळं संभाषणही रेकॉर्ड केलं बरं त्याने, रुद्रांश मिस्टर कपूरना म्हणाला. त्या दोघांनी परत खाऊ की गुळू या नजरेने पाहिलं मिस्टर कपूरकडे. त्यांच्या तर अंगाची लाही होत होती आता. त्यांनी चिडून रुद्रांशकडे पाहिलं. केसाने गळा कापणे यालाच म्हणतात नाही? जसा तुम्ही माझा कापला होता, रुद्रांश धारदार आवाजात म्हणाला. मिस्टर कपूरने आता सरळ गन काढली आणि रुद्रांशवर ताणून म्हणाले, मी माझ्या तोंडाशी आलेला घास असा सोडणार नाही. मला तुझा जीव घ्यावा लागला तरी चालेल. रुद्रांश मोठ्याने हसला आणि मग त्यांच्यावर नजर रोखून म्हणाला, या देशासाठी मी 1000 वेळा कुर्बान व्हायला तयार आहे मिस्टर कपूर. मी जर मरणालाच घाबरलो असतो तर 3 वर्षापूर्वी स्वतःहून तुमच्या जाळ्यात फसलो नसतो. मिस्टर कपूरने न समजल्यासारखा चेहरा केला. थोडासा धक्काही बसला होता. जे ऐकलं ते खरंच ऐकलं होतं की कान वाजले होते? रुद्रांश त्याच्या कडक आवाजात म्हणाला. त्या रात्री तुमच्या बेसमेंटमधून मी सटकू शकलो असतो, पण मला तुमच्यासोबत काम करणाऱ्या देशद्रोह्यांनाही पकडायचं होतं आणि म्हणूनच मी स्वतःहून कैद झालो होतो. तुम्ही लोकांनी माझी स्मृती हिरावून घेतली, पण माझ्यातली देशाप्रती असलेलं प्रेम नाही. ज्यामुळे मेमरी लॉस झालेला असतानाही मी लोकांना वाचवण्यासाठी प्रयत्न करत होतो. देशप्रेम रक्तात असावं लागतं, जे तुमच्यासारख्या स्वार्थीने भेकड लोकांच्या रक्तात शोधूनही सापडणार नाही. त्या तिघांची आता तोंडात बोटे घातल्यासारखी अवस्था झाली होती. त्यांच्या विचार करण्यापलीकडचा होता रुद्रांश बहुतेक. क्षणभर त्यांना खरंच कौतुक वाटलं त्याचं. रुद्रांश पुन्हा आरामात बसत म्हणाला, आणि तुम्हाला मला मारायचं आहे? मारा, मी तर हसत हसत मरेन. एक ना एक दिवस देशासाठी मरायचं आहे, पण त्यानंतरही तुमच्या अडचणी कमी होणार नाहीत. तुम्ही पकडले जालच. आणि हो, माझा भाऊ सौरभ माझ्यासाठी जर तुमच्या पियाला सोडू शकतो, तर मी मेल्यावर काय करू शकतो? रुद्रांश बोलता बोलता थांबला. त्याच्या नजरेत विजय चमकून गेला, कारण मिस्टर कपूरचे हात थरथरत होते. त्यांची कमजोरी रुद्रांशने हेरली होतीच. मुकेश सर, रुद्रांशने आवाज टाकला. तसा दरवाजातून मुकेश आत आला आणि मागून भरभर पोलिसांची तुकडीही आत आली. मिस्टर कपूरना अजून एक झटका बसला होता, इतका की हातातून गनच गळून खाली पडली. 50च्या आसपास असलेल्या त्या पोलिसांनी तिघांनाही घेरलं. रुद्रांशने मिस्टर कपूरकडे वरून दरवाजाकडे इशारा केला. तिकडून आता डीजीपी सर मोठ्या डौलात चालत येत होते. मिस्टर कपूर व ते दोघे स्टॅच्यू दिल्यासारखे स्तब्ध उभे होते. ते एखाद्या मूव्हीचा सीन चालल्यासारखा वाटत होता. वेल डन मिस्टर मोहिते, डीजीपी सर रुद्रांच्या खांद्यावर थोपटत म्हणाले. ते मिस्टर कपूरकडे बघत म्हणाले, कधी कधी सत्य बाहेर काढण्यासाठी तुमच्यासारख्या चुकीच्या लोकांसोबत हात मिळवावा लागतो. त्यांनी एक डोळा मिचकावला तसे मिस्टर कपूर चिडले. डीजीपी सर आता गंभीर होत म्हणाले, जेव्हा जेव्हा तुमच्यासारख्या गद्दार लोकांचा राग येतो ना, तेव्हा तेव्हा तुम्हाला धडा नक्की शिकवला जाईल. असा एक आशेचा किरण असतो मनात, आणि तो किरण अशा या बहादूर ऑफिसर्समधून बाहेर पडत असतो, ज्यांच्या देशभक्तीच्या तेजाचं वलय तुमच्यासारखे 1000 गुंड मवालीही भेटू शकत नाहीत. मिस्टर कपूर आता मोठमोठ्याने हसायला लागले. तुमच्या हसण्यामागचा आनंद समजू शकतो मी मिस्टर कपूर, पण तुम्हाला सांगताना अतिशय आनंद होत आहे की आमच्या हुशार ऑफिसर मिसेस मोहितेंनी तुमचा पोपट केला होता. डीजीपी सर एकदम विनोदी ढंगात म्हणाले. रुद्रांश व मुकेशने हसून एकमेकांकडे पाहिलं. बाकीचे पोलीस व हवालदारही ओठातच हसत होते. मी समजलो नाही, मिस्टर कपूर हसणं आवरत म्हणाले. डीजीपी सर आता उपहासाने म्हणाले, काही उपयोग झाला नाही तुमच्या रॉमध्ये काम करून. अहो, एका नवख्या IPS ऑफिसरची रणनीती समजू शकले नाही तुम्ही. विकासने नष्ट केलेली ड्रग्ज ओरिजिनल नव्हतीच. ती तर कधीच योग्य ठिकाणी पोहोचली, जिथे ॲटिट्यूड बनवण्याचं काम सुरूही झालं असेल. हो ना मिस्टर मोहिते? येस सर, रुद्रांश मिस्टर कपूरचे हावभाव टिपत म्हणाला. बिचाऱ्यांचं तोंड कुणीतरी एक सटाकशी चपराक लावावी असं झालं होतं. अजून काही गैरसमज शिल्लक नसतील ना यांचे, तेही दूर करायला? डीजीपी सर रुद्रांशकडे बघून म्हणाले. हो आहे ना, तोही लगेच म्हणाला. तो मग मिस्टर कपूरकडे बघून म्हणाला, यांना वाटतं की यांच्या मुलीला त्यांचं सत्य माहीत नाही. तिला खरंच किडनॅप केलं गेलं होतं, पण तिनेच तिची किडनॅपिंग रचली होती हे त्यांना माहीतच नाही. नाही, खोटं आहे हे, मिस्टर कपूर गडबडून म्हणाले. हेच खरं आहे, आणि तुमच्या याच सत्यामुळे आज तुमची मुलगी तिथे हॉस्पिटलमध्ये त्या अवस्थेत आहे. तिने मुद्दाम स्वतःची ती अवस्था केली, जेणेकरून तुम्ही इथे भारतातच थांबाल.
तुमच्या वाईट कर्माची शिक्षा ती भोगत आहे तिकडे. रुद्राज त्याच्यावर जळजळीत नजर रोखत म्हणाला. डीजीपी सर ही उपहासाने हसत म्हणाले. ज्या बायकोच्या मृत्यूचा बदला तुम्ही घेत होता मिस्टर कपूर, त्या मिसेस कपूरने स्वतःहून देशासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली होती आणि आज तुमच्या मुलीनेही तेच केलं. देशासाठी तिचा जीव डावाला लावला आणि यासाठी मी तुम्हालाच थँक्स म्हणेन. कारण तुम्ही कितीही चुकीचे कामे करत राहिला तरी तुमच्या मुलीच्या मनात मात्र देशप्रेम जागं ठेवलं आणि त्याचाच परिणाम म्हणून आज आम्ही तुम्हाला पकडू शकलो. माझ्या बायकोला वाचवता आलं असतं, पण तुमच्या लोकांनी तिला मदत केली नाही, मिस्टर कपूर चवताळून म्हणाले. आता डीजीपी सरही ओरडले. हे सत्य नाही मिस्टर कपूर आणि तुम्हालाही ते माहीत आहे. त्यांना वाचवण्यासाठी टीम निघाली होती, पण तुमच्या मिसेसना रिस्क घ्यायची नव्हती. 10 माणसांचा जीव जाण्यापेक्षा त्यांना स्वतःचा जीव देणं योग्य वाटलं आणि ते त्यांनी केलं. त्यांनी मरताना स्वतः ते कबूल केलं होतं, पण तुमच्या मनात जी बदल्याची आग तुम्ही पेटवलीत त्याने तुमच्यातल्या देशभक्ताला त्याच दिवशी तिलांजली दिली. तो त्यांचा निर्णय होता, सगळ्यांना त्यांचा अभिमान होता आणि नेहमी राहील. तुम्ही मात्र तुमच्या हातानेच तुमचं नुकसान करून घेतलं आहे. मिस्टर कपूरने हवालदिल होत डोळे मिटले. त्यांनी पुन्हा डोळे उघडले. त्यांच्या डोळ्यात जरासाही पस्तावा दिसत नव्हता. घेऊन चला यांना, डीजीपी सर हताशपणे म्हणाले. त्या तिघांनाही बेड्या घालून बाहेर नेण्यात आलं. डीजीपी सर रुद्रांशकडे वळाले. त्यांनी सरळ त्याला मिठी मारली आणि मग मागे होऊन गर्वाने म्हणाले, सो प्राऊड ऑफ यू अँड वेलकम बॅक. अख्खी मुंबई त्यांच्या वाघ्याच्या प्रतीक्षेत आहे, खास करून तुमची वाघीण. रुद्रांश आता लाजतच हसला. तसे डीजीपी सर आणि मुकेश मोठ्याने हसू लागले. पण सर, मला आत्ता सगळ्यांसमोर यायचं नाही, रुद्रांश मध्येच म्हणाला. का रे? अरे एवढी मोठी कामगिरी पार पाडली आहेस तू. तू फक्त एका राज्यासाठी नाही तर पूर्ण एका देशासाठी स्वतःला जवळजवळ नष्ट करून पुन्हा आला आहेस. ते या देशातल्या लोकांना कळायलाच हवं, डीजीपी सर मोठ्या गर्वाने म्हणाले. रुद्रांश हसून म्हणाला, हो मान्य आहे सर, मी जे केलं ते खरंच अवघड होतं. जरा हे कोणीच नाही करू शकत रुद्रांश. खूप कमी लोक आहेत जे इतक्या तन्मयतेने हे असं काम करू शकतात. यू आर ॲन एक्स्ट्रा ऑर्डिनरी मॅन. मुकेशही त्याची स्तुती करत म्हणाला. लाजवत आहात आता तुम्ही मला. मी असं म्हणत आहे कारण मला थोडे दिवस माझ्या मुलासोबत घालवायचे आहेत. देशासाठी खूप केलं. आता थोडे दिवस माझ्या मुलासाठी एक बाप म्हणून जगायचं आहे. नंतर पुन्हा एकदा ड्युटी आहेच की मग, रुद्रांश भरून आल्यासारखा म्हणाला. डीजीपी सर व मुकेशलाही गहिवरून आलं. डीजीपी सर त्याच्या खांद्यावर थोपटत म्हणाले, तू जरी पडद्यामागे राहण्याचा विचार करत असशील तरीही रोज तूच राहशील आणि तुला हवे तेवढे दिवस घे. आम्ही आहोत तुझ्या पाठीशी. तर नाही बोलणार, कारण ते काम तर तुझं आहे. सो आम्ही आहोत तुझ्यासोबत. तुला हव्या तेवढ्या रजा टाक, काही म्हणणार नाही कोणी. थँक्यू सर, रुद्रांश समाधानाने हसत म्हणाला. ते तिघेही सोबतच बाहेर गेले. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.